जय शिवराय, जय हिंद, जय स्वराज्य। आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन। आजच कामगार दिन आहे आणि आजच बुद्ध पौर्णिमा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातल्या स्मारकासाठी आम्ही 23 एप्रिल 2026 पासून गुरुवारपासून आटपाडीमध्ये धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। आज 9वा दिवस आहे। जबाबदार प्रशासनाने कोणी दखल घेतलेली नाही। आज या ठिकाणी आटपाडीतील जबाबदार लोकांनी, अनेक लोकांनी भेटी दिल्या आहेत, अनेक संघटना भेटी देत आहेत। छत्रपती शिवरायांसाठी, समुद्रातल्या स्मारकासाठी अनेक लोक पुढे येत आहेत, परंतु जबाबदार प्रशासनानं, कुठल्याही प्रशासनानं जबाबदारीनं इथं लक्ष दिलेलं नाही, दखल घेतलेली नाही। आम्हाला विनंती करायची आहे सुरुवातीला की बाबा आम्ही इथं बसलोय छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी, कुणाला विरोध करायसाठी नाही, परंतु जर आपण दखल घेत नसाल तर हे आक्रमक परत वेगळ्या वळणावर जाईल। आज या ठिकाणी माननीय खासदार असतील, माननीय जबाबदार आमदार असतील, हे आटपाडीमध्ये येतात जातात, परंतु या ठिकाणी त्यांना येऊ वाटत नाही। काय हेतू आहे त्यांचं त्यांना माहिती आहे, परंतु जर तुम्हाला आम्हाला इथं आमंत्रण द्यायची गरज असेल तर आमंत्रणही देऊ, पण तुम्हाला वाटत नाही का इथं आलं पाहिजे? जबाबदार प्रशासनाला वाटत नाही का तुम्ही इथं दखल घेतली पाहिजे? अनेक संघटना आपल्याला साथ देतात, छत्रपती शिवरायांसाठी सगळी लोक पुढे येतात। स्मारकासाठी कोणते अडथळे आहेत, कोणत्या परवानग्या बाकी आहेत, हे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही इथं आहे, उभा राहिलेलो आहे, बसलेलो आहे। जवळपास आज 9वा दिवस आहे। जर याची दखल नाही घेतली तर याचे वेगळे परिणाम आटपाडीमध्येच सुरुवात होईल आणि आटपाडी बंद करू एक दिवशी आम्ही। धरणे आंदोलन आमचं चालूच आहे, 9वा दिवस आहे, पण एक दिवस असा येईल ज्या दिवशी पूर्ण आटपाडी बंद करण्याची वेळ येईल, पण ती वेळ तुम्ही आणू नये असं आम्हाला वाटतंय। संविधानिक मार्गानं, चांगल्या मार्गानं आम्हाला छत्रपती शिवरायांचं मुंबईतलं स्मारक कशा पद्धतीने पूर्ण करता येईल याचं लेखी स्वरूपात द्या, किंवा तुम्ही येऊन इथं आम्हाला सांगा या तारखेला हे आंदोलन किंवा हे स्मारक सुरू होईल। पण जोपर्यंत तुम्ही ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। छत्रपतींच्या या स्मारकासाठी जिथं आम्ही बसलेलो आहे याची दखल नाही घेतली तर याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील। आम्हाला फक्त छत्रपती शिवरायांच्या स्मारकाशी मतलब आहे, कुठं द्वेष वाढेल असं कुणी करू नये असं आम्हाला वाटतंय। सर्वांना एक विनंती करतो, महाराष्ट्रभर आणि देशभर जे शिवप्रेमी आहेत सर्वांनी आपापल्या परीनं ज्या पद्धतीनं सरकारपर्यंत हा विषय पोहोचवते येईल त्या पद्धतीनं आपण पोहोचवावा आणि सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा। आणि ज्यांना वाटतं आम्ही तुम्हाला आमंत्रण द्यायची गरज आहे त्यांना या मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमंत्रण देतोय, पण जबाबदार जे खासदार आमदार आमच्या जिल्ह्यातले आहेत त्यांना तर विशेष परत एकदा आमंत्रण देतोय, कारण तुम्ही आटपाडीमध्ये फिरताय पण आंदोलनाकडे लक्ष देत नाही। आम्हाला तुम्हाला आरोप नाही करायचा, पण जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर मात्र वेगळ्या पद्धतीनं भाषा आमची येणार परत। धन्यवाद। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातले स्मारक झालेच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातले स्मारक झालेच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातले स्मारक झालेच पाहिजे। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय।